जल मिशन की जलसमाधी। तळोदा संविधान चौकात रस्त्याला 2 मोठे भगदाड। तळोदा शहरात पुन्हा एकदा पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झालाय। संविधान चौकात आज दुपारी अक्षरशः मौत का कुवा तयार झालाय। पावसाच्या पाण्यात लपलेला मोठा खड्डा, नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू। काल सोमवार 27 ऑक्टोबरच्या दुपारी तुफान पावसानं शहरात हजेरी लावली आणि नेहमीप्रमाणे पालिकेच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश झालाय। जलमिशन योजनेच्या नावाखाली ठेकेदाराने रस्ता खोदला, ठातूर मातूर बुजवला आणि आता पाऊस आला की भराव खचतो, रस्ते गायब होतात आणि उरतो फक्त धोक्याचा खड्डा। भर चौकात पडलेल्या 2 मोठ्या भगदाडांमुळे नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन जात आहेत। या जीवघेण्या खड्ड्यांमुळे संविधान चौक बनलाय मौत का कुवा। तळोदा नगर परिषदेच्या प्रशासनाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय की आपत्कालीन परिस्थितीत धावून येणारी कोणतीही यंत्रणा त्यांच्याकडे नाही। ना यंत्रणा ना जबाबदारी, फक्त ठेकेदारशाही आणि दिखावा। जागृत नागरिकांनी खड्ड्यात झाडाच्या फांद्या खोचून नागरिकांना सावध केले आहे। प्रशासन झोपेत आहे आणि नागरिकांचा जीव धोक्यात। तळोदा शहराचा गौरवशाली संविधान चौक आता प्रत्यक्षात मात्र पावसाच्या पाण्यात खड्ड्यात हरवलेला। याच रस्त्यावरून मध्यवर्ती शासकीय इमारतीत प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी खड्डा चुकवत आपले घर गाठले। पालिकेचा बेजबाबदार कारभार पुन्हा चौहाट्यावर। तळोदा पालिकेत आपत्कालीन सेवा नसल्याने नागरिक आश्चर्यचकित। बेफिक्र तळोदा पालिका कारभाराने वेळोवेळी जनतेचा छळ करून वेठीस धरले आहे। 3 वर्ष होत चाललेले पालिकेचे प्रशासकीय राज तळोदा जनतेला निष्काम हुकुमशाही वाटू लागले आहे। परिवर्तन 24 न्यूज कडून एकच सवाल, पालिका प्रशासनाने मृत्यूच्या कुव्याला आपत्कालीन दुरुस्ती कधी देणार? परिवर्तन 24 न्यूज बेधडक बिनधास्त लोकांच्या आवाजासाठी।